रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडतोय आणि हा जोर आणखी वाढलेला आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। पूरस्थितीची शक्यता आता इथे निर्माण झाली आहे। तर नारंगी नदीला सुद्धा पूर आलेला आहे। शेकडो एकर भात शेती या पुराच्या पाण्याखाली गेलेली आहे। खेड खाडीपट्टा मार्गामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी पाणी हे साचलेलं आहे। तर स्मशानभूमी आणि वीट भट्ट्या सुद्धा आता जलमय झालेल्या आहेत। पुढील 48 तास जोरदार पावसाचा इशारा प्रशासनाने नागरिकांना दिलेला आहे। नागरिकांनी सतर्क राहावं, गरज असेल तरच बाहेर पडावं, उगाच स्वतःचा जीव धोक्यात घालू नये असा इशारा देण्यात आला। तर तिकडे कोल्हापूरची पंचगंगा नदी सुद्धा आता पात्र सोडून बाहेर व्हायला सुरुवात करते आणि यंदा पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच पंचगंगा नदी ही पात्रा बाहेरून व्हायला सुरुवात झालेली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे। तर 33 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। वाहतूक सेवा सुद्धा विस्कळीत झाली आहे। तर रायगड जिल्ह्यात सुद्धा कर्जत आणि खालापूर तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा जोर अजूनच कायम आहे आणि जनजीवन याच्यामुळे विस्कळीत होण्याची चिन्ह दिसत आहेत। तर पाताळगंगा नदीने सुद्धा धोक्याची पातळी गाठलेली आहे। अनेक भागांमध्ये या पाताळगंगेचं पाणी शिरलंय। सावरोली ब्रिज पाण्याखाली गेला आणि तो वाहतुकीसाठी आता बंद करण्यात आला। तर वाहतूक खोपोली मार्गे वळवण्यात आलेली आहे। प्रशासन परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून नागरिकांनी सतर्क राहावं, सावध राहावं असं आवाहन करण्यात आलं। सावरोली ब्रिज हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। या ब्रिजवरून पाणी जात आहे आणि त्यामुळे सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कुणीही या मार्गाचा वापर करू नये असं सांगण्यात येतं। तर खोपोली मार्गे आता ही वाहतूक वळवण्यात आली आहे।